महापूर वाहणार आहे, पैशाचा वापर होणार आहे. ज्यांनी आयुष्यभर जे धंदे केले त्यांना तेच दिसतं. सर, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं दोन्ही एकत्र येऊन हे समीकरण बदलण्याचं चित्र होणार आहे का, असंही चांगलं समीकरण आहे. दोघे एकत्र चांगलं समीकरण आहे. लोकांना कळतं असे समीकरण का तयार होतात. जेव्हा जनाधार संपतो, जेव्हा तुमचा आधार संपतो, तेव्हा असे समीकरण तयार होतात. असं आहे. त्यांना एकत्र यायला काही मनाई नाहीये. त्यांना आमच्या शुभेच्छा आहे. पण विजन काय? 45 वर्ष उद्धव ठाकरेजीकडे महापौर होता मुंबईचा. देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेला यावं लागलं. मुंबईचा संपूर्ण विकास मुंबईची आज बघा, जगातला कुठलाही व्यक्ती होता, तुम्ही जाऊन बघा मुंबईला. 10 वर्षापूर्वीचे गुगलवर मुंबई, तुम्ही एमआरसॅकवर काढा मुंबई 10 वर्षापूर्वी, 15 वर्षापूर्वी काय, 2014 पूर्वीची मुंबई काढा आणि 2024 ची मुंबई काढा. आमचा दावा नाही की सारं बदललं, पण आमचा दावा पक्का आहे की 2029, 2035 आणि 2047च्या विकसित मुंबईचा जो प्लॅन माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी केला आहे, या प्लॅनचा विचार जर केला तर मुंबई ही जगातलं सर्वात उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय शहर झाल्याशिवाय राहणार नाही. असाच योजना देवेंद्र फडणवीसजींनी केली आहे. या योजनेसमोर मतं मागणारे फिके पडणार आहे, त्यांची जमानत जप्त होणार आहे आणि म्हणून त्या पद्धतीनं ते वक्तव्य करतात. मुंबईमध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार आहे अशा पद्धतीची चर्चा सांगितलं आता मी. आणि दुसरीकडे ते वर्षा गायकवाड म्हणतात की आम्ही मारहाण करण्यावर सोबत जात नाही, त्यामुळे कुठेतरी महाविकास आघाडी. त्यांना सर्वांना शुभेच्छा आहे. त्यांना वेगळं लढण्याच्या शुभेच्छा आहे. यांना एकत्र येण्याच्या शुभेच्छा आहे. अजून ते 20-22 पक्ष आले होते, मागे हातवर केले होते एकामेकांनी. त्यांना घेऊन या सर्वांना. ममता बॅनर्जी तिकडे कोणते आले होते, पण ते जरा सर्वांनी आलं पाहिजे. आम्ही 51% लढाईची तयारी केली आहे. 51% मतं आम्हाला मिळतील. शिंदे साहेबांसोबत जागा वाटप योग्य ठिकाणी चालू आहे. जेव्हा तुम्हाला जागा वाटपाचा फॉर्म्युला समोर येईल तेव्हा तुम्हाला आनंद होईल. दिग्विजय सिंह यांनी राज्यसभेमध्ये एक मागणी केलेली आहे की जेव्हा एखादा पक्ष फुटतो तेव्हा चिन्ह उठवलं जातं, पण महाराष्ट्रात शिवसेनेचं चिन्ह एकनाथ शिंदे यांना तर राष्ट्रवादीचं चिन्ह अजित पवारांना दिलं. जो आमदार खासदार पक्ष सोडून जातो त्याला 6 वर्ष निवडणूक लढण्याची संधी द्यायला नको, अशा प्रकारची मागणी केली. मागणी करायचं कामच आहे. कायदे काय आहे? केंद्रीय निवडणूक आयोगाने जेव्हा चिन्ह दिलं राष्ट्रवादी अजितदादांना चिन्ह धनुष्यबाण, त्यामध्ये काही कालपरवा नवीन कायदा तयार केला का? संविधानाने जे तुम्हाला कायदे दिले, केंद्र निवडणूक आयोगाकडे जे कायदे आहेत त्या कायद्याने होत असतं. आणि आता हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट मध्ये केस चालूच आहे. त्यामुळे जे काही चिन्ह मिळालं ते कायद्याने मिळालेले आहेत. त्यामुळे तुमचा पक्ष जेव्हा शेवटी पक्ष म्हणजे काय, तुमच्या पक्षात असलेले लोकप्रतिनिधी तुमच्यासोबत किती आहे आणि वेगळे किती झाले तर कायदा आहे. केंद्र अनेक सुप्रीम कोर्टाचे निकाल आहेत. यामध्ये सुप्रीम कोर्टाचे निकाल, केंद्रीय निवडणूक आयोगाचे कायदे याचा आधार घेऊन हे सारं त्या ठिकाणी निवडणुकीचे चिन्ह एकनाथजी आणि अजितदारला मिळाले. 29 महानगरपालिकेच्या सगळ्या निवडणुकीमध्ये 29 पैकी किती महायुती सर्व जिंकणार आहे. 29 महापौर हे भाजपा महायुतीचे होतील. किती ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत आता कॅल्क्युलेशन चालू आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन 100% आम्ही सर्व सोबत लढणार आहोत. 29 हे लिहून घ्या. जेव्हा मतमोजणी होईल 16 तारखेला तेव्हा 29 महानगरपालिकेचे महापौर भाजपा महायुतीचे राहतील.